स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा किचनच्या व्हिडिओमधून। तर आज किचनमधून आज अपडेट मिळणार आहे तुम्हाला आणि एखादी मम्मीच्या पद्धतीने एक रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसं की आता कोथिंबीर मागं आता खूप महाग होती, तर आता स्वस्त झालेली 10,000 रुपयाला कोथिंबीर मिळायला लागलेली आहे। तर म्हणलं चला, तर मम्मीनेच आज मी कोथिंबीर घेतली। तर मम्मी म्हटली की काय कशा पद्धती काय म्हणतात ते त्याला, कोथिंबीर वडे नाही कोथिंबीर वड्या वेगळ्या आणि तू काहीतरी मगाशी नाव मुटकुळे। हा, मम्मीने काय सांगितलं कोथिंबीरचे मुटकुळे आपण बनवूया। तर म्हणलं मम्मी माझ्या पद्धतीने कोथिंबीरच्या वड्या वेगळ्या करते, तर मम्मी म्हणे मी चल माझ्या पद्धतीने दाखवते। तर आज त्याच्याच बद्दल आज तुम्हाला रेसिपी पण बघायला मिळेल आणि असाच छोटासा व्लॉग राहणार आहे। सपोर्ट करा। आणि तुम्ही म्हणतात की तर नेहमी असं व्लॉग करायला वेळ मिळत नाही, पण समजून घ्या, कारण की मी गृहिणी आहे, एकटीच असल्यामुळे नेहमी डेली असं ब्लॉग करणं शूट करणं मला जमत नाही। एडिटिंग करा, सगळ्या काही गोष्टी करा, तर तरी मी प्रयत्न करत असते। जेव्हा मला वेळ मिळाला का त्यावेळेस मी ब्लॉग करते, पण असं डेली ब्लॉग करणं म्हणजे माझ्याकडनं होत नाही सध्या शक्य, पण मी प्रयत्न करेल नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। चला तर मग आपण मम्मीच्या पद्धतीने आज कोथिंबीरचे मुटकुळे कसे करायचे आहे तर ते आपण बघूयात। तुम्हाला दाखवते एक एक स्टेप बाय स्टेप रेसिपी, तुम्ही बघा। चला, कोथिंबीर धुतल्या गेलेली आहे आणि त्याचबरोबर आज आमचं दुपारच्या मेन्यूमध्ये बघू शकताय उडदाची डाळ आहे काळी, त्याचबरोबर भेंड्या मी करणार आहे। तर आता जे मुटकुळे करायचे आहे त्याच्यासाठी आता कोथिंबीर वड्या करायच्या आहे, तर त्यासाठी मम्मीने काय काय घेतलंय मम्मी सांग। हिरवी मिरची, लसूण, जिरं असं घेतलेलं आहे। आता हे थोडंसं कुटून घ्यायचं आहे। तर हा तुम्हाला जसं की माहिती आहे आमचा जुना खलबत्ता आहे, याला म्हणतात याला खलबत्ता म्हणतात आमच्या याच्यामध्ये। तर जुना आहे खूप, मम्मी त्यांच्या वेळेच्या माझ्या सासूबाईंच्या वेळेचा, तर आम्हाला हेच जरा कम्फर्टेबल वाटतो। दुसरा पण आहे पण मला शक्यतो हाच जरा कम्फर्टेबल वाटतो म्हणून मी हेच यूज करते। तर आता हे छान असं टेचून घ्यायचं आहे। तर कोथिंबीर मी आता 2-3 स्वच्छ पाण्याने धुवून घेते, कारण की पावसाचे दिवस आहे, माती वगैरे फार राहणार आहे, त्याच्यामुळं जरा शक्यतो ह्या दिवसामध्ये पालेभाज्या पण सर्व कमीच खायच्या आणि थोडासा त्रास पण होतो हे दिवस आता पावसाचे, तर असे थोडेसे तेलकट वगैरे खाणं पण बंदच करावं लागतं ॲक्च्युली। तर आता हे मुटकुळे आता आम्ही तरी पण करणार आहोत, इच्छा आहे, इच्छा मारायची नाही। खराब होऊन जाते ना ॲक्च्युली खरं सांगू का, मला पण आता 2-3 दिवसापूर्वी त्रास झाला होता। मी 2-3 दिवस आजारीच पडले होते, मला घशाचं इन्फेक्शन झालं होतं आणि त्यानंतर गोळी वगैरे घेतली। 2-3 दिवस खूप बॉडी अशी पेन झाली, आजारी म्हणजे ताप पण भरलाच होता आणि गोळी वगैरे घेतली, तर आज सकाळी थोडंसं फ्रेश वाटतंय। आणि आमच्या घरी 2-3 दिवस झाले ते गेस्ट पण आलेले होते, तर त्यांचं मग ते असल्यामुळं मला काही व्हिडिओ वगैरे करणं काही शूट झालंच नाही। तर आता आज म्हटलं चला आहे मोकळा वेळ तर करूयात। मुली पण स्कूलला गेलेल्या आहेत आणि हे पण बाहेर गेलेले आहेत। कुठून आलं का, तर बघू शकता असं दरदरीत असं टेचून घ्यायचं आणि त्यानंतर आता कोथिंबीर छान धुवून पाणी निथळण्यासाठी मी ठेवून देते। तर आता इथं आपण उडदाची डाळ पण सिंपल साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची तर ते तुम्हाला दाखवते। कढईत येते मम्मीला, तर मम्मीच्या पद्धतीने उडदाची डाळ बनवत आहे। तर सुरुवातीला उडदाची डाळ मीठ आणि हळद असं टाकून शिजवून घेतलेली आहे। हो चांगलं आहे। आणि लसूण मम्मीने आधी टाकून दिलेलं आहे, जेणेकरून लसूण छान असं सोनेरी रंगाचं होईल। त्यानंतर हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत। ते छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। हिरव्या मिरच्या टेस्टल्यानंतर परत हिरव्या मिरच्या पण टाकायच्या का? नाही त्याच्यात, हां बरोबर आहे त्यासाठी, हां मला लक्षातच आलं नाही। हो, तर हे वाटण आहे जे आपल्याला, तर हे वाटण आहे तुम्ही बघू शकताय, हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं। तर असं हे आपल्याला कोथिंबीरच्या ज्या वड्या आपण करू तर त्याच्यासाठी टाकू। आता इथं बघू शकताय लसूण आणि हिरव्या मिरच्या छान झालेल्या आहेत आणि आता ही डाळ
थोडी हळद टाकायची इथे राहिली. तर ही आहे गावरान पद्धतीने जे जुने लोक खातात. आणि ही खरी डाळ आहे ना, ही शरीरासाठी खूप ताकद देते. तर बरेच जण याचे लाडू सुद्धा बांधतात ना मम्मी. तुला येतं का? हा का? आता याच्यात हळद काय लाल लाल भाजून घ्यायची. हा हा. आणि दळून घ्यायची, दळून आणायची. हो का? आणि त्याच्यात खारी खोबरं बी दळून घ्यायची. हा हा हा. खारी खोबरं बदाम काजू. हो का? ते लाडू पौष्टिक आणि म्हणजे जे लोक आता असं जिमला जातात वगैरे किंवा त्यांना शरीरात ताकद येण्यासाठी असतात ना हे लाडू, हे ना मम्मी? ताकद येण्यासाठी असतात. मी थोडंसं टाकलेलं आहे, तू थोडंसं टाक, कारण मी शिजताना थोडंसं टाकलेलं आहे. तर आता इथं डाळ टाकल्या गेलेली आहे. आता आपण याची तयारी करूयात. पप्पा इथं बसलेले आहे, तारक मेहता बघतायत. आता मोकळ्या भांड्यामध्ये आपली कोथिंबीर काढल्या गेलेली आहे, छान अशी बारीक चिरून घेतली होती. मम्मीने त्याच्यातही थोडीशी धुतलेली कोथिंबीर टाकून दिलेली आहे. चम्मच घेताना हिरव्या मिरचीचा ठेचा. हा, याच्यात हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला गेलेला आहे. आता जे आपण ठेचा हिरवी मिरची लसूण केलेला होता तो टाकून द्यायचा आहे. आणि त्यामध्ये थोडीशी हळद. हे काय धना पावडर? हा, धना पावडर पण टाकायची का? टाकायची, चांगलं लागतं. हा ना. हा, इथं टाकून द्यायचं. अजून काय टाकायचं? मीठ. मीठ. हा. तर इथं चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे. आता कोणतं पीठ देऊ तुला? बाजरी डाळीचं थोडंसं. तर आता इथं बाजरीचं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर जास्त करून बाजरीचंच पीठाचा यूज करणार आहे वाटतं मम्मी. हा मम्मी? तर बाजरीचं पीठ टाकून दिलेलं आहे. थोडंसं डाळीचं पीठ घ्यायचं. डाळीचं पीठ टाकलंय. डाळीचं पीठ थोडंसंच टाकलंय मम्मीने, 1 चम्मच आहे ना. तीळ. आता तीळ टाकून घ्यायची थोडीशी. तर त्याच्यामध्ये आता थोडीशी तीळ भरपूर असली तरी छान वाटते. तर थोडीशी तीळ टाकून दिलेली आहे. आता हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे. तर आता इथं बघू शकताय तितक्याच पिठामध्ये बरोबर असं मळल्या गेलेलं आहे. आणि इथं मी इथं बघू शकताय पीठ छान असं मळल्या गेलेलं आहे. जास्तही पीठ घेतलेलं नाही, तितक्याच पिठामध्ये मम्मीने बरोबर मळून घेतलेलं आहे. तर आता मम्मीला काय पाहिजे? तेल देऊ का? तर आता तेल टाकून थोडंसं मम्मी मळून घेणार आहे. आणि मी इथं पूर्वतयारी करून दिलेली आहे, कारण की अजून आपल्याकडे स्टीमर मशीन नाही आहे. स्टीमर नाही आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे मला असं काहीतरी जुगाड करावं लागतात. तर मी असं जुगाड करून आता त्याच्यावरच असं ठेवून देणार आणि मग छान असं वाफवून घेईल. तसं कुकरच्या डब्यात पण छान होतात ना मम्मी, पण याच्यावर पण होऊन जातील. आणि इथं उडदाची डाळ आपली रेडी झालेली आहे. हां, ठेवून द्या. आता पाणी उकळेल तसं तोपर्यंत ठेवून दे. तर अशा पद्धतीने बघू शकताय त्याचा आकार तयार केलेला आहे मम्मीने. तर हातावर असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर छान असं मुटकुळ्यांचा असा आकार देऊन आणि हे असे छान असे वाफवायला ठेवून द्यायचे. तर बघू शकताय अशा पद्धतीने ठेवल्या गेलेल्या आहेत मुटकुळे. तळून घ्यायचे 2-2 भाग केले. तर तुम्ही नक्की याला काय म्हणतात? तर बरेच जण आता कोथिंबीर वड्या ज्या करतो आपण त्या वेगळ्या असतात. आता हे मम्मीच्या पद्धतीने बाजरीच्या पिठामध्ये आहेत, त्याच्यामुळे याला मम्मी मुटकुळ्याचं नाव देते. तर छान लागतात, चविष्ट लागतात. नक्की कोणी करत असतील ते मला कमेंट्स करून सांगा. आणि जे कोणी करत नसतील त्यांनी नक्की ट्राय करून बघा. साधी सोपी सिंपल पद्धत. आणि ही उडदाची डाळ पण तुम्हाला बघितलीच कशी केली आहे, सिंपल आहे. तर आमच्या जास्त मसाल्याचं आवडत नाही कोणाला, जास्त त्रास पण होतो सगळ्यांना ॲसिडिटीचा. त्याच्यामुळे शक्यतो साधे सिंपल सोपे पद्धतीने स्वयंपाक असतो. तर इथं मम्मीने सर्व तयार करून ठेवून पण दिलेत.
आमच्या इथे श्रेयाला जास्त आवडतं. स्वस्त राहिलं करून घेते. हा कोथिंबीर स्वस्त राहिली मग करून घ्यायची. हा आता भेटायला लागली ना स्वस्त. नाही महाग राहायची तेव्हा आपल्याला ते भाजीपाला भाजीमध्येच लागते ती. हो थोडी कोण वापरणार आहे महागाची मोठकडे करायला. स्वस्त असली का भारी. स्वस्त असली तर मग श्रेयाला माझ्या श्रेयाला हे फार आवडतात, कोथिंबीर वड्या, आळूच्या वड्या, त्याच्यामुळे ते करावंच लागतात. तिला फार आवडतं. आणि एक बिर्याणी तिला फार आवडते. आता आम्ही कालच बिर्याणी केली होती, तर बिर्याणीसुद्धा आहे शिल्लक अजून. आता ती गरम करेल आणि मग दुपारचं जेवण करू. तर मम्मी डॅडी पण गेलेले आहेत. मम्मीला गोळ्या घ्यायच्या असतात त्या मंथली त्यांच्या, तर त्याच्यामध्ये ते पण MHला गेलेले आहेत. सकाळी जे गेस्ट आले होते ते सुद्धा गेलेले आहेत सकाळीच. तर कालचे आलेले होते ते गेस्ट, तर ते गेले सकाळी. आणि त्यानंतर मग आमची कामं चालू होती. मग कोथिंबीर आली, त्याच्यामुळे नंतर म्हटलं चला एक ब्लॉग तरी शूट करूया तुमच्यापर्यंत. तर आता इथं मम्मीने ठेवून दिलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता मम्मी आहे म्हणून मग कसं होतं, आता मी मम्मीचं थोडंसं फार शूट करू शकते. मम्मी मला हेल्पला आहे, पण असं डेली मग माझ्या कोणी नसतं, असं होऊन जातं. मम्मी रेसिपी मिस करायची आणि शूट करायला आता हे ऑफिसला असतात, घरात कोणी नसतं, त्याच्यामुळं हे होतं, प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे शूट करणं होत नाही. तर जमलं मला तितकं मी शूट करते, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर आता मुटकुळे लावून झालेले आहेत, बघू शकताय. तर मम्मीच्या हेल्पमुळे आज तुमच्यापर्यंत एक रेसिपी पोहोचवली आहे. दरवेळेस असं होऊन जातं, सकाळी सकाळी सुद्धा वेळ मिळत नाही. तरी आता शिवण्याचे केस कट करून दिलेले आहेत, पण होत नाही. तर मी माझ्याकडनं प्रयत्न करणार आहे परत एकदा पुन्हा आपल्या किचन्सपासून अपडेट तुम्हाला देण्याचा. तर मला सपोर्ट करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आमच्या व्हिडिओ नक्की सपोर्ट करा. चला बघत राहा. मुटकुळे झाली की आपण त्यांना नंतर फ्राय करू. आणि तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. थोड्या वेळाने झाकण खोलून असं थोडंसं आलटी पलटी करून मम्मी खालचा वरचा आम्ही ऊन झालं कच्चं राहतं ना मग. हां असं आलटी पलटी करून घेतंय. आता झालंय वरचं. तर आता थोड्या वेळानंतर आलटी पलटी करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. झालेत का? तर आता पुन्हा आता त्यावर झाकण ठेवून द्यायचं. पलटी करून झाल्यानंतर अजून 5-10 मिनटं आपल्याला तसंच फ्लेम चालू आहे गॅसची, तुम्ही बघू शकताय. आणि इथं डाळ झालेली आहे. तर आता इथं मी चपात्या बनवायला घेत आहे. बाकीचं सगळं आवरलं गेलेलं आहे. आणि इथं वड्या तुम्ही बघू शकताय. तर वड्या सुद्धा छान आहे. वड्या नाही, सॉरी, काय म्हणते मम्मी याला? मम्मी तू काय म्हणली होती याला? मम्मी मम्मी तू काय म्हणली होती याला? हा मला नावच लक्षात राहिलं नाही. आता मुटकुळे तयार झालेले आहेत. थोड्या वेळाने आता हे थंड झाले की आपण याला फ्राय करायला घेऊया. तोपर्यंत चपात्या करून घेते. तर 1:30 वाजून गेलेला आहे. मम्मी डॅडी अजून आले नाहीयेत. तर मम्मी डॅडी आले की मग आम्ही जेवायला बसू. तसं मम्मी फोन करून बघणार आहे. काय बघते झालेत ना? पाणी संपूर्ण आटून गेलं तर बघू शकताय, पूर्ण झालेलं आहे. आणि जे वड्या आहेत तुम्ही इथं बघू शकताय, मुटकुळे कोथिंबीरचे छान वाफल्या गेलेले आहेत. आता यांना आपण मस्त छान असे फ्राय करून घेऊया. तर इथं पीठसुद्धा भिजून झालेलं आहे, डाळ तयार आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. अजून ही जिलेबी आम्ही रात्री आणली होती, गेस्ट आले होते त्यावेळेस. आणि आता चपात्या करून घेते, भाकर टाकून घेते. तर मम्मी इथं मला फ्राय करायला मदत करणार आहे. मम्मी कढईत तेल तसंच आहे, आपण रात्री पुऱ्या तळल्या होत्या त्याच्या. तर रात्री गेस्ट आले होते त्यावेळेस आम्ही पुऱ्या केल्या होत्या आणि बटाट्याची भाजी केली होती. तर बघू शकता पुरी बरोबर खाण्यास योग्य बटाट्याची भाजी. तर आता इथं तेल तापण्यासाठी मम्मी इथं ठेवून देत आहे. तर मम्मी वड्या तळेल, तुम्हाला मी दाखवतेच कशा बनतात वड्या. बघा, तर अशा आकारात मम्मीने कट केलेल्या आहेत. आपण जेव्हा कोथिंबीर वड्या करतो त्यावेळेस आपण थोडंसं बारीक कट करतो. आता हे मम्मीने थोडेसे जाडमध्ये केलेले आहेत मुटकुळ्यांना. म्हणजे हे मुटकुळे झाले, कोथिंबीर वड्या नाही, मुटकुळे.
इथं बघू शकताय छान असा सोनेरी रंग येईपर्यंत थोड्याशा खरपूस होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे. इथं चपाती जास्त जाळायचे पण मग कडू लागतं. हो, इथं चपाती पण बनते मस्त अशी गरमागरम चपाती, डाळ आणि कोथिंबीरच्या मुटकुळे. मी वड्या म्हणणार होते. तर कोथिंबीरचे मुटकुळे जे आहेत ते आपले रेडी आहेत. गरमागरम चपाती. या मस्त जेवण करायला यूट्यूब फॅमिली. मस्त तेल लावून आपण चपाती शेकून घेऊया. तर छान अशा मऊसूत चपात्या झालेल्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आता छान मम्मीने क्रिस्पी अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता ह्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला आता दिसताना अशा लाल वाटत असतील, पण हे ॲक्च्युली जास्त लाल नाही आहेत. बरोबर एकदम प्रॉपर रंग झालेला आहे त्यांचा आणि खूप छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत. तर आता दुसरी स्टेप टाकून दिलेली आहे. आता थोडासा काला जो शिळ्या चपात्यांना काय झालं, आता पाहुणे वगैरे चालू होते थोडेसे आणि बर्थडे वगैरे पण झाला, त्याच्यामुळे चपात्या शिल्लक राहिल्या होत्या. मी काय केलं, फ्रीजमध्ये ठेवून दिल्या, कारण की सकाळी पण चहामध्ये कोणीच खायला मागत नाही. मी एकटी खाणार किती, तर त्याच्यामुळे मी आता फ्रीजमध्ये ठेवून दिली त्या. तर आता आम्ही काय करतोय, काला. तर तुमच्या इथे याला काय म्हणतात, कोणी कोणी तिखट चिवडा पण म्हणतात, शिळ्या चपात्यांचा चिवडा पण म्हणतात. तर तुम्ही काय म्हणतात मला सांगा. तर आमच्या इथं मम्मी ते असं शिळ्या चपातींचा काला म्हणतात त्याला. तर आता तो करणार आहे, तो सुद्धा दाखवतो. आता मी भाकर टाकून घेते. आधी मम्मीने वड्या छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत. साहेब आले तर बाहेर गेले, ते आलेले आहेत साहेब. त्यांना माहितीच नाही ब्लॉग होतोय. भूक लागली, उडदाची डाळ. काला खाणार आहे तुम्ही? काला बनायचं बाकी. मम्मी डॅडी फोन करा बघा. नाही ना आले अजून. गोळ्या नाही, वेळ लागतो गोळ्या घ्यायला ना. काय बनवलं? तर इथे बघू शकताय चपात्या खूप उरलेल्या होत्या आणि आपल्याला आता याचं काय करायचं आहे, तिखट चिवडा. तर इथं वड्या झालेल्या आहेत फ्राय. इथं भाकर मी आता टाकून घेते. भाकर शेकल्यानंतर आपण शिळ्या चपातींचा चिवडा करणार आहोत. तर तुम्ही बघत राहा. तर इथं भाकर आपण मस्त अशी शेकून घेणार आहोत. तर इथं आता भाकर झालेली आहे शेकून, बघू शकताय. तर शिळ्या चपात्यांचा चिवडा करण्यासाठी आपल्याला, चिवडा म्हणजेच केक आम्ही काला म्हणतो याला, तर तो तयार करण्यासाठी लसूण घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या आता ह्या थोड्याशा वाटून घेणार आहे. तर ह्या नुसत्याच वाटणार नाही आहे, तर त्याचबरोबर आपण थोडंसं हे चपात्या आपण तोडून ठेवलेल्या आहेत, त्या चपात्यासुद्धा आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकताय सुरुवातीला आम्ही असं वाटण करून घेतले. वाटण म्हणजे अशा प्रकारे चपात्या आणि लसूण हिरव्या मिरच्या आम्ही अशा वाटून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता हे सुद्धा आपल्याला जास्त बारीक नाही, पण थोडंसं लाईट एकाच दिशेने फिरून, म्हणजे एकच राऊंड मारून आपल्याला थोडंसं हलकं दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं हलकं बारीक करायचं आहे, कारण की हे खूप जाडे हाताने एकदम बारीक होणार नाही. तर त्यासाठी आता थोडं मिक्सरमध्ये मी वाटून घेते. तर आता हे एका प्लेटमध्ये मी इथं काढून घेणार आहे.
काय देऊ? हे घ्या मम्मी. मम्मी आता जिरं मोहरी द्या मम्मी. जिरं नाही त्याच्यात. नाही आहे का इथं? जिरं संपलंय का? एक मिनिट. गोळ्या भेटल्या होत्या का? गोळ्या भेटल्या सगळ्या? गोळ्या सगळ्या भेटल्या? हा पण गाडीवर गेल्या बरं झालं ना. आता आपण याच्यात बघू शकताय जिरं टाकून देऊ आणि त्याचबरोबर हा कांदा असा झटपट असं होतो आमच्या इथे. थोडासा कढीपत्ता टाकून देते आणि छान असं परतून घ्यायचं. त्यांना गाडी भेटली का मग? इकडे मम्मी डॅडी आलेले आहेत. हाव आता कांदा आपला थोडासा छान फ्राय झालेला आहे. आता आपण हिरवी मिरची टाकले मग मी लाल पावडर टाकणार नाहीये, हळद टाकते आतमध्ये. हा गरम करायची आहे तर आता हळद टाकू आणि त्यानंतर आता मस्त आता काला करू. कशामध्ये? नाही त्याच्यात नाही करता येणार. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही लाल पावडर टाकून सुद्धा करू शकताय आणि अशा पद्धतीने सुद्धा करू शकताय. दोन्ही पद्धतीने छानच लागणार आहे. शिळ्या चपात्याही वाया जात नाही आणि सगळे खातात आवडीने. पण यांची एक पद्धत वेगळी आहे. हे ना वेगळीच पद्धतीने मला सांगतात दरवेळेस बरं का, पण मी तशी पद्धत अजून ट्राय नाही केली. ओ नमक द्या तिकडून. तर यांची पद्धत मी अजून काही ट्राय केलेली नाही आहे. तर आपण एखाद्या वेळेस करू, यांनाच सांगू. तर आता याच्यामध्ये मस्त छान अशी कोथिंबीर टाकून द्यायची आणि मस्त असा एकजीव करून घ्यायचा आहे. आणि जर 2-3 मिनटं तुम्हाला जर झाकून ठेवायचं असेल तर झाकून पण ठेवू शकताय. पण चपात्या आमच्या छान सॉफ्ट होत्या त्याच्यामुळे गरज नाही आहे. आता असाच गरम गरम शिळ्या भाकरींचा चपातीचा काला मस्त झालेला आहे. हा करते. काला पाहिजे का तुम्हाला? हा तर आता हा काला आपण रेडी झालेला आहे. काय देऊ? हा 1 मिनिट. इथे बसलेले आहे सगळे. हा काला द्या. डॅडींचा फेवरेट आहे काला. डॅडींना काला आवडतो. नरम होत्या ना चपात्या. हा नाही दुपारच्या आहे मम्मी. रात्री ते पुऱ्या होत्या ना, ते दुपारच्या होत्या. दुपारच्या होत्या. आपण गरीब आहे. पाणी आणते मी. दुपारची जेवण आमची झालेली आहेत आणि मम्मी पप्पा आता सगळेजण झोपले. ह्या मुली पण आलेल्या आहेत स्कूलमधून आणि आल्यानंतर इतका धिंगाणा केलेला आहे ना दोघींनी पण. तर आता त्यांची पण जेवणं झालेली आहेत. आता थोडंसं रेस्ट करते कारण की जवळपास झालेले आहेत. ती नको शिव 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 नको. अगं साखरपुडा एंगेजमेंट चालू बेटा. इकडे तू इकडे. तर समोर आहे एंगेजमेंट. ए पुरी आई पुरी ऐकतच नाही खरं. एंगेजमेंट म्हणजे साखरपुड्याला. तुला काय करायचं एवढं? हा जायचं. तुला काय बोलवलंय का तिकडं? तर समोर जे आधी ज्या राहायच्या ना ताई ऋतिका दराडे म्हणून होत्या त्या.
तर ते त्यांनी रेंटने दिलं आणि त्या दुसरीकडे गेलेल्या आहेत राहायला. तर जे दुसरे आलेले आहेत तर त्यांच्या इथं जे दुसरे आलेले आहेत ना तर त्यांच्या इथं जरा फंक्शन चालू आहे एंगेजमेंटचा. तर अजून एवढी ओळख नाही आहे त्याच्यामुळं बोलवलं नाही. शिवण्या म्हणती मम्मी मला पण जायचं. असं कसं करायचं, आपण जाऊ नाही शकत. तर न्यूली कपल आहेत, मी तुम्हाला दाखवते. तर इथं बघू शकताय त्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे. गाडीसमोर फोटोशूट करतायत. चला त्याचं फोटोशूट. तर आपण झोपूयात, थोडासा आराम करूयात कारण की सकाळपासून चालली ती दगदग आणि बघू संध्याकाळी वातावरण. आता आपल्या इथं तर पाऊस पडत नाही, तुमच्या इथं पाऊस पडतोय की मला नक्की कमेंट्स करून सांगा. बऱ्याच ठिकाणी आता चांगला पाऊस पडतोय, मुंबईला सुद्धा बराच चांगला पाऊस पडला, पण आमच्या इथं पुण्यात दिघी आळंदी रोडला अजिबात पावसाचं नामोनिशाण नाही आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं मम्मीला म्हटलं चला आपण संध्याकाळी थोडंसं वॉकिंग करूयात. तर ठीक आला पाऊस तर ठीक आहे, बघू कसं होतं काय होतं. तर वॉकिंगला जाऊ थोडंसं कारण की घरात पण बसून कंटाळा येतो. तर म्हटलं चल थोडंसं वॉकिंग करून येऊयात. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघत राहा आणि कसा वाटतोय ब्लॉग नक्की सपोर्ट करा, लाईक करा. चला फ्रेंड्स, तर आम्ही मम्मीला आणि पप्पा, इथं पप्पा बघू शकताय, पप्पांना घेऊन आले होते वॉकिंगसाठी. पण आणि आम्ही आलो, हे पण आलेले आहेत, साहेब पण आले, साहेबांचं पण ओळख करून देते. साहेब पण आलेले आहेत आणि इथं शिवसुद्धा आलेले आहे बघू शकताय. आणि मस्त असं पावसाचं वातावरण आहे, तुम्ही बघू शकताय. खूप आम्ही पावसात भिजणार आहे. तर आता काय घोळ झाला, आम्ही छत्री पण आणलेली नाहीये आणि पाऊस आला आणि लोकांची आहे, माझी काय गलती नाही. मग आम्ही तुला कुठं म्हणतो तुझी गलती आहे की तू छत्री आणली नाही. तर आम्ही छत्रीने आणली आणि नेमका काल पाऊस नाही आला. हो. तर श्रेयाचा क्लासचा पण वेळ झालेला आहे आणि श्रेया आता क्लासमधून येईल, तिचं पण टायमिंग झालेला आहे. तर आम्ही आता असंच जाऊ आणि बघूयात तिला घेऊ आणि तसंच घरी जाणार आहोत. तर नेक्स्ट डे. तर काल आम्ही वॉकिंगला गेलो होतो मम्मी आणि तुम्ही बघितलंच. तर येता येता तिकडनंच मी एक हे झेड म्हणतो आपण याला, झेड का काहीतरी असं त्याचं प्लॅन्ट आहे. तर हे प्लॅन्ट मी आणलेलं आहे, तर बघू शकताय. तर असं म्हणतात की शुभ आहे हे घरामध्ये, तर त्यासाठी लावायचं असतं. तर हा जो खिडकीचा प्लेस असतो ना, तर ह्या प्लेसवर मग मी इथे लावणार आहे. खिडकीचा प्लेस आहे ना, तर ह्या प्लेसवर मी हे झेड प्लांट, याला काय म्हणतात झेड प्लांट. तर सुंदर असं मला प्लांट मिळालेला आहे आणि त्याचबरोबर कुंडी पण घेतलेली आहे छोटीशी, कारण की हे जी खिडकी आहे ना या खिडकीवर बरोबर बसतील. तर ही तुळस मी आता वरती नेणार आहे कारण की शिवण्यासाठी आणलेली होती, तर ती वरती नेणार आहे कारण की ऑलरेडी एक आपली तुळस आहे इथे पुढे दारामध्ये बघू शकताय. मस्त अशी तुळस आहे आमच्या अंगणामध्ये आणि त्याचबरोबर आता ही वरती जाईल आणि त्यानंतर दुसरं आपण झेड नाही झेड म्हणतात, कुबेरचं झाड आहे. कुबेर का? अहो मी गुगलला सर्च केलं होतं झेड याचा फोटो काढ. इंग्लिश मध्ये हे कुबेर म्हणतो, कुबेर म्हणतात त्याला. किती सुंदर आहे बघू शकता ना, मला फार आवडलेलं आहे. तर त्यासाठी मी इथे आणलेलं आहे. तर असंच अजून एक आम्ही दुसरं प्लॅन्ट संध्याकाळी सुद्धा आणणार आहोत, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवल या व्हिडिओमध्ये. तर नाही संध्याकाळी आणणार आहेत आपण. इथं व्हाईट आणि तिथं व्हाईट मस्त असं प्लॅन्ट भारी दिसतील. तर आता हे लावतायत त्याच्यामध्ये माती वगैरे टाकून. मला वारा वाटलं यार, किती क्यूट दिसतोय ते झाड. आणि त्याचबरोबर व्हाईट गमला भेटला ना, बरं झालं आपण व्हाईट निवडला का हो. छान वाटतं व्हाईट गमला, मस्त आहे. हे कसे यांचे नंतर कलर डाऊन होऊन जातात ना, तर हे छान वाटतंय. गमला दोन काढा. यस बॉस. आता हा लावून झालेला. तर इथं आम्ही काय करत होतो, तर मम्मी काय गप्प बसत नाहीये. तर इथं बघू शकताय, मदत केल्याशिवाय तिला काय राहायना. मम्मी सरक लवकर, मी माझा बरोबर आवरून घेते. तुला काही गप्प बसले जात नाही. आली का काही ना काही भाजी कर, हे कर ते कर, काही ना काही करतच असती. आता मी भांडे पटकन धुवून घेते, बाकीचे कामं आवरतो. तर आज यांना क्वार्टरला जायचं आहे. तर काल आपण संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलेला होता, तर आता हे क्वार्टरला जातील. आणि मला म्हणत होती आम्ही तिकडून तसंच निघून जाऊ. हे पप्पासुद्धा म्हणत होते की आम्ही तिकडून तसं निघून जातो नाशिकला. म्हटलं नाही, इकडं या रिटर्न थोडे दिवस राहा. बरोबर की नाही, मुलीकडं थोडंफार राहायलाच पाहिजे. प्रत्येक आईवडील मुलीकडं राहायलाच पाहिजे प्रत्येकाने. त्याच्यामुळं त्यांना म्हटलं थोडंसं राहा आणि त्यानंतर मग जा. 2-3 दिवसांनी काहीच फरक पडत नाही. तर आता ही क्वार्टरला जाऊन येतील. संतोष भाऊंनी त्यांनी बोलवलेलं आहे. तर आता हे थोड्या वेळाने साक्षीसोबत निघणार आहेत आणि येतील उद्या किंवा भाऊ. आता भाऊंचं गॅरंटी नाही आहे, भाऊ कधी तुला सोडता की नाही सोडता काय माहिती नाही, कारण संतोष भाऊ थांबूनच घेतील.
तर मोठे जावई आहेत, त्याच्यामुळे ते भाऊ तर ऐकणार नाहीत, तर त्याच्यामुळं तर बघू कधी येतात काय माहिती नाही. आता तुमची गॅरंटी नाही, आता तुम्ही त्यांच्या कब्जात गेल्यावर. तर बघा, एन्जॉय करा मस्त क्वार्टरमध्ये जाऊन आणि या मग नंतर परत इकडं. मग आपण ब्लॉग कंटिन्यू करत राहू. आणि श्रेया बसलेली आहे, श्रेयाचे एक्झाम स्टार्ट होणार आहेत. तर श्रेयाचे एक्झाम स्टार्ट होत आहेत. तर श्रेयाची तब्येत काही ठीक नाही आहे, बसला आहे तिचा घासा आणि हे काहीतरी उद्योग करतायत दोघी जणी. ए करू नको तिथं, काय उद्योग करतायत? हां, वा 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 तुमची कलाकृती वा. हे तोंड बघा गोबरे अंजलीचं. ए गोबरे, दीदी ने ना तेरा क्या किया? क्या किया? कॉटन खत्म. हा ना, ते दीदीला पहिल्यापासून येतं. अरे नाही रे, मी नाही रे. अशा करामात्या पोरीत बघितलं ना, सगळं ड्रेसिंग टेबलचं तेच नेस करून ठेवलेलं आहे. मी नाही काय बघ ना, बसली फक्त यार. सगळं कचरा. आता हे सगळं घर आवरायचं आहे. आणि श्रेयाची तब्येत खराब आहे. श्रेयाचे एक्झाम पण आता मंडे पासून आहेत, हे ना? हा ना, मग उद्याच मंडे, उद्याच आहे ना, आज संडे. तर असे छोटे छोटे व्लॉग आपण कंटिन्यू करत आहोत. तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्की सपोर्ट करा. तर मम्मी आहे तर असं एकदम सडनली असं एकदम एकच व्लॉग होत नाही आहे. तर जसं जसं मला शूट करता येतं तसं तसं शूट करते मी. अगं तिकडं काकांनी बोलवलंय, काकांनी बिर्याणीला. आपलं जे आपण चिकन घेतो ते दुकानच उडून गेलंय. दुसरीकडे पण अजून त्यांनी सेटल नाही केलेलं आहे. अरे मम्मी, दुसऱ्या चिकन विकन फक्त एकच एरियामध्ये नसतो, दुसरे पण एरिया. पप्पाला विचार. नाही रे, दुसऱ्या एरियामध्ये नाही. पप्पाला बरोबर. हा, तुला माहिती जसं कलाकार कंपोस्ट ना शिवची. जीव बापन राहू शकते. हा, साक्षी येईल आता थोड्या वेळाने. तो मला डायरेक्ट रिक्षा करून देतो, तुम्ही तसंच डायरेक्ट गेटपर्यंत जाशाल. मग हां, तसंच जा. तर तसंच जा, येतील आई. बॅग भरली आमची. नाही तुझं नुसतं बाबाला थांबा मारायचं. नाही, येतील ते. कारण मुळे जातं नाही काय थांबा, नाही खरंच मारायचे आहे ते पेन्सिलचं. कारवाई केली त्याला, आहे महिना अजून कारवाई झाली आहे ते. आता त्याला होईल. त्याला पुढच्या पेन्सिलला अडचण नाही ना, ते कारवाई करून घ्यायची. तुम्हाला आम्हाला हे थांबा मारायचं, आम्हाला घरी जायचं. चालेल, काही नाही, जायचंच आहे. कोणी कोणाच्या घरी राहण्यासाठी येत नाही. पण थोडे 2-3 दिवस कसं आहे, मुलीलाही बरं वाटतं. प्रत्येक मुलीची इच्छा असते की आपल्या आई वडिलांनी आपल्याजवळ राहावं. या जगात कोणती मुलगी नाही आहे, प्रत्येक मुलीला वाटतं. बरोबर की नाही? प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलीकडे राहावं थोडंसं. पण आईलाच नाही आवडत, आईच राहत नाही. आई नुसती लाजून राहते. किती लाजती बघ आई. बघायचं नाही प्रश्न. तर इथं यांनी झाड लावून दिलेलं आहे. चांगलं लावा बरं का. किती भारी दिसतंय ना यार. हाताने उचललं ते तट माझ्या हात. कुठे ठेव? त्याच्यात खत. हा, आता हे त्याच्यात खत मिळतं. टाकलं का तुम्ही? पॅकेट असंच सोडलं का? सगळीकडे याच्यात टाकलं, त्याच्यातही टाकलं. किती टाकावं लागतं? तर हे, अरे याला स्प्रे मारायचं राहिला हो. हे तर बांबूचं झाड आहे. जेव्हा आपण खत वगैरे टाकतो झाडांना तर ते मस्त असं छान असं ग्रो करतं, वाढवतं झाडं. छान असे हिरवेगार दिसतात. मग इथं बघू शकता किती छान असं हिरवेगार दिसतंय झाड. त्याला थोडंसं वाढायला उशीर लागला, कारण की सुरुवातीला मी खत वगैरे नव्हतं टाकलेलं. पण आता हे मस्त वाढतं. हे झाड आम्ही योगाकडनं आणलं होतं. योगाने मला त्यांची ते काचेच्या वरणीत बॉटलमध्ये त्यांनी ठेवलेलं होतं, त्यांनी मला दिलेलं आहे. त्याला इथं गाड्यांची आवाज आहे तयार. हॅलो फ्रेंड्स, तर हेल्मेटवरनं तुम्हाला समजलंच असेल मी आता आलेले आहे क्वार्टर्सला, कारण की आमचं एकमेव ठिकाण आहे. बरं वाटतं यायला थोडंसं, कारण की घरी कसं होतं एकटं राहून पण असं कंटाळा येतो, कारण की थोडंफार आलं गेलं तर जरा बरं वाटतं. त्याच्यामुळे आम्ही भाऊंनी, आणि खास करून भाऊ आम्हाला फोन करतात, कारण की भाऊंचा आमचा प्लॅन कॅन्सल झाला होता ॲक्च्युली. मम्मी डॅडींचा परत प्रॉब्लेम होतो, तर त्यासाठी आम्ही मम्मी डॅडींना विचारलंसुद्धा की तुम्हाला जेवण काहीतरी बनवून जाऊ का, पण ते नाही म्हटले. आणि त्यानंतर मग आमचं कॅन्सल पण झालं होतं. म्हटलं जाऊ त्यांचे खायचे प्रॉब्लेम होतात. तर पण मग त्यानंतर भाऊंचा सुद्धा फोन आला की या म्हणून. मग
आम्ही अचानक सडनली निघालो आहोत. तर जवळपास 6 वाजूनच गेलेले आहेत आणि मम्मी पप्पासुद्धा सकाळी आलेले होते इकडे. तर बघू कसा होतो ब्लॉग, बघत राहा, कंटिन्यू करत राहा. आता आम्ही जाऊ. तर बहुतेक भाऊंनी आम्हाला खरं तर मूवी बघण्यासाठी बोलवलं आहे. कारण की कसं होतं, थोडेच दिवस क्वार्टर राहिलेला आहे, भाऊंचं रिटायरमेंट होणार आहे. त्याच्यामुळं भाऊंचं म्हणणं आहे की येत जावा नाही का, असं अधूनमधून जेव्हा सुट्टी असेल तर त्यावेळेस नक्की येत जावा. तर खरं त्यासाठीच आम्ही येत जातो, कारण की त्यानंतर परत हे दिवस क्वार्टरचे परत पुन्हा मिळणार नाही. तर ह्याच कारणामुळे आम्ही येत असतो दर सॅटर्डे संडेला. दर नाही, पण असं जेव्हा असं वाटलं तर त्यावेळेस येतो. तर चला मग आता आम्ही जातो आतमध्ये. एंट्री करावं लागते आधी, तर एंट्री आता हे करतायत. आणि परत जाताना आम्ही श्रीवाण्याला घेऊन जाणार आहोत. तर मम्मी पप्पाला बहुतेक भाऊन ते थांबून ठेवणार आहेत. तर जाताना आम्ही शिवाण्याला घेऊन जाऊ, कारण की उद्या मंडे आहे, तर शिवाण्याची स्कूल आहे. तर बघत राहा ब्लॉग कसा वाटतो. चला मग, बाय. आता आम्ही निघालो आहोत मूवीसाठी. कल्की नावाची अशी मूवी लागलेली आहे, काय माहिती नाही, ट्रेलरही बघितलेलं नाहीये, पण बघूयात कशी आहे काय. चला तर मग मूवी बघायला. तर मम्मी पप्पाला घेऊन चाललेलो आहोत. चला तर. चल, बॉटल घेतली का? बॉटल स्प्रे, ओडोमॉस स्प्रे घे, कारण प्रचंड मच्छर तिथे असतात येड्यासारखे. चावून चावून आम्हाला खाऊन टाकतील, आमचं सगळं रक्त पिऊन जातील. त्याच्यामुळे आम्हाला ओडोमॉस घ्यावा लागतो स्प्रे. नाईट आहे भाऊंची, भाऊंची नाईट लागलेली आहे. चला तर मग पप्पांना एखादा पाहिजे होता ग स्प्रे. आपण मारून त्यांना देता येईल नाही का, असं देता येईल नाही. फॉलिंग करून नाही, पण ते जेवायला येते. जेवायला येते ना, परत जातील ना. मग पप्पा तिथे येणार आहे फॉलिंग करून थिएटरला. हा, आणि मग तेव्हा देऊ ना आपण. तेव्हा देऊन देऊ आपण. चला तर भाऊ येणार आहेत असं म्हणतायत. चला 7:30 झालं, टायमिंग झालं बरं का. चला चला चला. तर आता आम्ही फायनली मूवी बघून झालेली आहे आणि त्यानंतर जेवण केलं. संतोष भाऊंची नाईट ड्युटी लागलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी जेवण करून लवकरच निघून गेले होते ड्युटीसाठी. आणि त्यानंतर आम्ही पण आता निघालो आहोत घरी जाण्यासाठी. तर खूप छान असा मस्त व्लॉग झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला आज पूर्ण मस्त व्लॉग, तर नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला मग भेटूया परत पुन्हा नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आता आम्ही घरी चाललो, कारण की श्रेया एकटी आहे. उद्या यांची परत मंडे यांचं टिफिन, मुलींची स्कूल, तर त्यासाठी आता आम्ही रात्रीलाच निघतोय, स्टे नाही करणार. तर चला मग, बाय, गुड नाईट.